विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर येथील वात्सल्य प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चापके तलावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथील म्हणजे आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांवर होणारे सततचे अन्याय, त्यांना शिक्षण मिळत नाही, भोजन मिळत नाही आणि त्यांच्यावरती वेळोवेळी अन्याय केले जातात। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत आंदोलन उपोषण हे करत आहोत आणि शासन स्तरावरती विविध संघटनांच्या माध्यमातून दाद मागत आहोत। माझी शासनाला विनंती आहे, या ठिकाणी या आश्रमशाळेमध्ये सुधीर मरिबा माने नावाचा एक मुख्याध्यापक, ज्यांनी आयुक्त कार्यालयाच्या आयुक्तांच्या खोट्या सह्या घेऊन आपल्या म्हणजे 12 वर्षापासून तो कार्यरत आहे। म्हणजे इतकं गोडबंगाल चालू आहे का, हेमंत पाटील नावाचे एक तत्कालीन अधिकारी होते, हॉटेलच्या ढाब्यावर बसून त्यांनी मुख्याध्यापक पदाच्या ऑर्डरी वाटल्यात आणि कुठलीच नोंद प्रकल्प कार्यालयात नाही आहे, कुठलीच नोंद अपर आयुक्त कार्यालयात नाही आहे, आयुक्त कार्यालयामध्ये नाही आहे। आणि असे कर्मचारी जर त्या आश्रमशाळांचे जर अध्यक्ष असतील, त्याच्यानंतर ते मुख्याध्यापक असतील, तर त्या विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल? एक विद्यार्थी हा पहिलीमध्ये आला तर 12वी पर्यंत तो शिकत असतो आणि असे दारुडे मुख्याध्यापक हे जर त्या शाळेला लाभले तर त्या विद्यार्थ्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आज आमचा आदिवासी गरीब समाज आहे, शोषित समाज आहे आणि या आदिवासी विद्यार्थ्यांचं शोषण किती करायचं, म्हणजे सांगायचं झालं तर बिलामध्ये म्हणजे 29 लाख रुपयाचं बिल दाखवलं गेलंय, त्यामध्ये 2.25 किलो मीठ एक विद्यार्थी रोज खातो। म्हणजे बघा महाराष्ट्र कुठे चाललाय, आदिवासी विकास मंत्री यावर कधी लक्ष देणार? सातत्याने आमची ही मागणी आहे आणि याला खतपाणी घालण्याचं काम जव्हार प्रकल्पातील काही सहाय्यक प्रकल्प अधिकारी करतायत, त्यांच्यासोबत काही टीम करते आहे आणि यामध्ये बदनाम चांगले अधिकारी म्हणजे IAS अधिकारी आणि मंत्र्यांना बदनाम केल्याचं षडयंत्र हे सुद्धा केलं जात आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी उईके साहेब यांना विनंती आहे की तात्काळ अशा या प्रकरणांची दखल घ्यावी आणि या संस्थाचालक नामदेवराव मोडके, सुधीर मरिबा माने, केशव पवार आणि संबंधित आपल्या खात्याचे असणारे अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करून घेऊन सरकारच्या तिजोरीमध्ये टाकण्यात यावी। आतापर्यंत घेतलेले अनुदान हे सुद्धा बेकायदेशीर आहे, बोगस आहे। हे अनुदान सुद्धा 35-40 कोटी हे शासनाच्या तिजोरीत जमा करावे आणि संपूर्ण या लोकांवरती म्हणजे जे विद्यार्थ्यांचं शोषण करतात त्यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे, तात्काळ शाळा प्रशासकाच्या ताब्यात द्याव्या, तात्काळ शाळा शासनाने ताब्यात घ्यावा ही या प्रसंगी मी प्रशासनाला विनंती करतो। जर आमच्या मागण्या या अधिवेशनात मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन हे उभं केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्यावी। भेट दिली होती, काय आश्वासन देण्यात आलं? नमस्ते, माझं नाव अनिता योगेंद्र कोलते। मी गेले आमचा 3रा दिवस आहे उपोषणाचा। आज प्रवीण दादा स्वामींनी हा विषय घेतला आणि पूर्ण विषय समजून घेतला, विशेष म्हणजे वेळ भरपूर दिला आणि यावर त्यांनी तात्काळ म्हणे आम्ही दखल घेऊ आणि शक्यतोवर आम्ही विधान भवनमध्ये हा विषय मांडू असं त्यांनी बोललेत आणि त्यांनी पूर्ण आमच्याकडून काही जे प्रूफ्स आहेत या शाळेसंदर्भात जे चुकीत झाले ते सुद्धा मागून घेतले आणि यावर आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आणि जे ST अनुसूचित जमातीचे जे आयोग आहे त्यांच्या अध्यक्षांशी बोलून यावर लवकरात लवकर निर्णय देऊ असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।